नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत दशांश अपूर्णांक आणि त्यावर आधारित काही उदाहरणं, डेसिमल फ्रॅक्शन अँड एक्झाम्पल ऑन देम। चला तर बघूया आजचा आपला पहिला प्रश्न। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवोदयसाठी सगळे प्रश्न अभ्यासासाठी मिळून जातील। चला बघूया आपला पहिला प्रश्न काय आहे। फर्स्ट क्वेश्चन, 35.624 minus 26.510 या मांडलेल्या 14 ने भागल्यास भागाकार काय येतो। दिलेलं ब्रॅकेट आहे। डिवाइड दिस अरेंजमेंट बाय 14 गिव्स। आपण जर याची सबट्रॅक्शन केली तर आपल्याला काय मिळेल, 4 ॲज इट इज, 2 मग 1 1 पॉईंट इथे मिळेल 2, 15 - 6 केले तर आपल्याला मिळणार आहे 9.114 डिवाइड बाय 14 केल्यास आपल्याला काय मिळेल। आपण करणार 9114 पॉईंट काढतोय म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटरला घ्यावं लागणार आहे 1000 × 14। जर 2 ने डिवाइड केलं तर 2 7 जा होतील 14, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 5 जा 10, 2 7 जा 14 हे आपल्याला मिळते। 7 ने जर डिवाइड केलं तर 7 1 जा 7, 7 6 जा 42, 3 रिमेन राहिले, 7 5 जा 35, 7 1 जा 7 म्हणजेच आपल्याला मिळेल 651 डिनॉमिनेटरला 1000 म्हणजेच आपल्याला इथे पॉईंट घ्यावा लागणार आहे 6च्या आधी, म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 0.651 ही करेक्ट ऑप्शन नंबर बी। चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे। पुढीलपैकी कशाची किंमत 1 आहे। विच ऑफ द फॉलोइंग हॅज व्हॅल्यू ऑफ 1। दिलेले एक्सप्रेशन आहे ते जर सॉल्व केले तर त्याची व्हॅल्यू, कोणत्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू 1 येते बघा। आपण ऑप्शन ए जर घेतला तर तो मिळेल 0.304 × 20 अपॉन 304 × 2। आपण डेसिमल पॉईंट जर काढतोय हा तर आपण डायरेक्ट लिहिणार 304 × 20 डिवाइड 304 × 2। डेसिमल पॉईंट काढला म्हणून आपण त्याला डिनॉमिनेटरला, न्यूमरेटरचा काढला तर डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन 1000 घेतलं तर आपल्याला मिळेल 1 जा, हे मिळेल 10 जा, हे 0 0 कट झालं तर आपल्याला आन्सर मिळतो 1/100। पण आपल्याला काय आन्सर मिळायला पाहिजे, 1 मिळायला पाहिजे। चला ऑप्शन सेकंड चेक करू तर काय मिळणार आहे, 0.304 × 20 डिवाइड 3.04 × 2 यांचे डेसिमल पॉईंट आपण काढणार म्हणजेच मिळेल 304 × 20 अपॉन 304 × 2। आता न्यूमरेटरचे जेवढे डेसिमल पॉईंट काढले तेवढे आपण डिनॉमिनेटरला मल्टिप्लिकेशन करणार, म्हणजे 1 2 3 डिजिट काढले म्हणजे डिनॉमिनेटरला 1000 आणि डिनॉमिनेटरचे काढले तेवढे न्यूमरेटरला म्हणजे 100। आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर हे कॅन्सल होतील, इथे मिळेल 10, 1 0 कट, हे 2 0 कट म्हणजे आपल्याकडे 1 रिमेन राहतोय आणि आपल्याला तेच विचारले ऑप्शन नंबर सेकंड हे आपलं करेक्ट असेल। आपण डिरेक्टली जर 4th नंबर चेक केला तर बघू ते काय होतं आहे। ते मिळेल आपल्याला 0.304 × 20 डिवाइड 304 × 0.2। आपण जर पॉईंट रिमूव्ह करतोय तर मिळेल 304 × 20 डिवाइड 304 × 2। न्यूमरेटरचे काढले ते डिनॉमिनेटरला राईट करायचे, न्यूमरेटरचे 3 डिजिट्स आहे म्हणून 1000, डिनॉमिनेटरचे 1 डिजिट्स आहे म्हणून × 10 आणि जर डिवाइड केलं तर आपल्याला 2 1 जा 2, 2 10 जा होतात, 1 2 0 1 2 0 किट म्हणजे त्याचे आन्सर येते 1/10। म्हणजेच आपल्याला ऑप्शन नंबर सेकंडमध्ये दिसत आहेत तर त्याची व्हॅल्यू 1 येते म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी। चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे। 0.07 0.007 70.007 700.007 यांची बेरीज किती, व्हॉट इज द सम ऑफ गिवन नंबर। आपण नंबर जर राईट केले तर आपल्याला मिळेल 7.07 7.007 नंतर 70.007 नंतर आहे 700.007। जर यांची ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल 7 3 जा होता 21 कॅरी आला 2 9 0 पॉईंटच्या तिथे पॉईंट
7 + 7 होतील 14 कॅरी 1 7 + 1 18 7 म्हणजे आपल्याला आन्सर मिळतं आहे 784.091 हे कुठं दिसतं आहे तर ऑप्शन नंबर फर्स्टमध्ये 784.091 हे करेक्ट ऑप्शन असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे. तर तो सॉल्व केल्यास आपल्याला गिव्स द आन्सर ऑफ बाय सॉल्विंग. आपल्याला दिलं आहे 1.7 × 8.5 मायनस 1.5 × 1.7. आता 1.7 दोघांकडे आहे तो आपण कॉमन लिहिणार 1.7 इन ब्रॅकेट 8.5 मायनस 1.5 केलं तर आपल्याला त्याची सबट्रॅक्शन काय मिळणार आहे 1.7 ॲज इट इज इंटू इन ब्रॅकेट 5 मायनस 5 इथं आपण सबट्रॅक्शन केली 8.5 मायनस 1.5 5 मायनस 5 0 मिळेल म्हणजे आपल्याला आन्सर किती मिळणार आहे 7 आणि आपल्याला माहीत आहे 7चा किती होतात 119 होतात. आपल्याला आन्सरमध्ये पण डिजिट नंतर एक पॉईंट पाहिजे म्हणून आपण 9 आणि 1च्या तिथं जर डिजिट दिला तर आपल्याला आन्सर मिळेल 11.9 आणि ते आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते. आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर बी. चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 2 0.2 0.002 आणि 0.002 यांचा गुणाकार किती. आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे 2 × 0.2 × 0.02 × 0.002. आता बघूया किती टाइम्स 2 आहे तर 1 2 3 आणि 4. मग 4 टाइम्स 2 मीन्स 2 × 2 × 2 × 2 काय होणार 2 2 जा 4 4 2 जा 8 आणि 8 2 जा 16 म्हणजे याचा आन्सर आपल्याला किती मिळणार आहे 16. आणि पॉईंट नंतर किती डिजिट आहे तर पॉईंट नंतर 1 डिजिट 2 डिजिट म्हणजे हे 1 2 आणि हे 3 डिजिट आहेत म्हणजे टोटल किती डिजिट आहेत तर ते आहेत 5 डिजिट. किती डिजिट आहेत पॉईंट नंतर 5 डिजिट्स आहे म्हणजे आपल्याला आन्सरमध्ये पण 5 डिजिट्स पाहिजे. पॉईंट नंतर 16 आहे 1 2 3 4 5 मग इथे 0.0 म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे तर ते असेल 0.00016. ते कुठं दिसतंय आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसतंय बरोबर. सॉरी 6 डिजिट आहे 6 किती डिजिट्स आहे तर ते आहेत 6 डिजिट. पॉईंट नंतर किती डिजिट आहे 6 डिजिट म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर 6 डिजिट घ्यावे लागतील म्हणजे आपल्याला 1 6 2 3 4 5 6 आणि 0 4 0 आणि 1 6 कुठं दिसतंय ते आपल्याला ऑप्शन नंबर बी सी नाही तर ऑप्शन नंबर डी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आन्सर. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे 7.07 7.07 7.007 77.0077 यांची सम किती आहे. सम ऑफ दिलेले नंबर आपण राईट करणार 7.7 7.07 7.007 आणि 77.0077 यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल 7 7 + 7 14 कॅरी 1 7 + 1 8 7 ॲज इट इज 0.7 4 होतात 28 8 कॅरी 2 मीन्स 98.7847 हे आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये दिसते म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे बी. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. दिलेला आहे 5.3 अंश 5 + 2.2 अंश 3 वजा 0.785 प्लस 3 कंसात 12 वजा 7 या पदावलीची किंमत किती. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन. दिलेले एक्सप्रेशन आहे 5 इंटीजर 3/5 प्लस 2 इंटीजर 1/2 मायनस 0.785 प्लस 3 इन ब्रॅकेट 12 - 7. आपण हे जे आपल्याला मिक्स फ्रॅक्शन दिलं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक ते आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून ते मिळेल आपल्याला
आपण 5 मल्टिप्लिकेशन करणार आणि त्यात 3 ॲड करणार, म्हणजे आपल्याला मिळेल 5 5 = 25 प्लस 3 28/5 प्लस इथे पण 2 2 4 होती, 4 + 1 5/2 मायनस 0.785 प्लस 3 इन ब्रॅकेट काय आहे तर 12 - 7 केला तर तो मिळेल 5. आता जर याला डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळेल 5 1 = 5, 5 1 = 5, 5 5 = 25, 3 रिमेनिंग 35, 6 = 35, 2 1 = 2, 2 2 = 4, 2 5 म्हणजे याचा आन्सर आपल्याला काय मिळणार आहे 5.6 प्लस 5.6 प्लस 2.5 मायनस 0.785 प्लस यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते होईल 50. या दोघांचं सब ॲडिशन केली तर ती किती मिळणार आहेत, पॉईंटच्या तिथे पॉईंट देऊन टाकणार. 6 + 5 11 कॅरी बनाला 8.1 मायनस 0.785 प्लस 50. आता 8.1 मधून आपण काय सबट्रॅक्ट करणार आहोत तर 8.1 मायनस 0.785 म्हणजेच आपल्याला कॅरी घ्यावा लागणार. इथं 0 इथं होतील 9 10 10 - 5 गेले तर 5 1 इथे होतील 7 10 - 7 3.7 पॉईंट याचा आन्सर किती येत आहे 7.315 प्लस 15 म्हणजे 7 + 15 होतात 22.315 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ते ऑप्शन नंबर डी मध्ये आपलं करेक्ट आन्सर. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. 2 दशमान संख्यांची बेरीज 167.25 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 18.50 ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती. The sum of two decimal number is 167.25 if the one number is greater than the other by 18.50 then the big number is. काय करायचं दिलेला जो नंबर आहे त्या नंबरमध्ये कितीने मोठी आहे ते ॲड करायचं, कितीने ग्रेटर आहे ते ॲड करायचं. म्हणजेच आपण काय करणार तर 167.25 प्लस 18.50 केलं तर मिळेल 5 7 पॉईंटच्या तिथं पॉईंट ॲज इट इज 7 + 8 होतात 15 कॅरी 1 8 1 185.75 आणि ह्या 180.75ला आपण 2ने डिवाइड करणार. काय करणार 185.75 त्या 2 नंबर आहेत म्हणून मग 2ने डिवाइड केलं तर मिळेल 2 1 = 2, 2 9 होतात 18, 2 2 होतात 4, 1 ला डिवाइड होत नाही म्हणून आपण घेणार 0.2, 8 होतात 16, 2 8 16, 2 7 14, 1 2 5 10 हे आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे 92.875 आणि ते आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिसतंय 92.875. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दिलेला क्वेश्चन काय आहे तर 5.28 डिवाइड 0.8 इज इक्वल टू 4.224. आपल्याला याचे जर आपण पॉईंट रिमूव्ह केले पॉईंट तर आपल्याला काय मिळेल 0 पॉईंट ॲज इट इज ठेवला नंतर आपल्याला हा पॉईंट शिफ्ट करायचा म्हणजे आपण याला काय करणार 10ने मल्टिप्लाय करणार. इथला पॉईंट आहे तो आपल्याला इथे घेऊन जायचा आहे 5 पॉईंटचा आहे म्हणजे 2 करणार 0.8 म्हणजेच आपण तो डिवाइड करतोय. ओके आपल्याला जे विचारलं आहे बघा काय विचारलं आहे 52.8 डिवाइड 0.8 ची व्हॅल्यू काय आहे. आता आपल्याला इथे दिसतंय पॉईंट कुठे आहेत 5 नंतर आहेत मग आपण काय करणार हा पॉईंट शिफ्ट करणार. पॉईंट शिफ्ट करणार मीन्स 5.28 अपॉन 0.8 केलं. जर पॉईंट शिफ्ट केलं म्हणजे आपण काय केलं त्याला 10ने डिवाइड केलं. काय केलं 10ने डिवाइड केलं आणि आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू किती आली आहे तर ती आली आहे 4.224. ओके आणि मग जर त्याला आपण 10ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे
आपण इथे डिवाइड करतो या नंबरला, म्हणजेच ते काय होईल, मल्टिप्लाय होईल. म्हणजे याला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 42.24. ऑप्शन नंबर ए हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. काय असेल, ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर आहे. किंवा आपण असंही करू शकतो, डायरेक्टली त्यांचे डेसिमल पॉईंट रिमूव्ह करून टाकायचे. 528 डिवाइड 08 म्हणजेच इथं इंटू 10 काय 8 1 जा 8. जर आपण 5 to 8 डिवाइड 8 केलं तर 2 4 जा 8 होतात, 2 2 जा 4, 2 6 जा 12, 2 4 जा 8 होतात. नंतर 4 1 जा 4, 4 4 जा 24 होतात. आपला आन्सर काय येणार आहे, 42.24 येईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. जे दशमान सममूल्य आहे दिलेलं आहे, इज द डेसिमल इक्विव्हॅलंट ऑफ दिलेलं काय आहे, 1/10 प्लस 11/100 प्लस 111/1000. म्हणजेच त्याची व्हॅल्यू येणार आहे 0.1 प्लस 0.11 प्लस 0.111. जर आपण यांची ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळेल, 0.321. ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.